हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 29 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पूजाने कृष्णाला जे चॅलेंज दिलं आहे त्या चॅलेंजमध्ये ती चक्क तोंड घशी पडली आहे. तिने स्वतःनेच या चॅलेंजमध्ये हार मानली आहे. जेव्हा पूजा ही गावची सरपंच बनून पंचायतीमध्ये हजर झाली आणि गावकऱ्यांनी तिला एकानंतर एक समस्या सांगायला सुरुवात केली. आता पूजाला गावच्या समस्या कशा सोडवायच्या काहीच माहिती नाही आहे आणि त्याच तो तिचा फुकटचा माच. त्यामुळे तिने गावकऱ्यांचा अपमान केला. गावकऱ्यांना काही बाही सोल्युशन द्यायला लागली ती आणि हे गावकऱ्यांना बिलकुल आवडलं नाही. मग गावकऱ्यांनी या पूजाची चांगली जिरवली, तिचा तोंडावर अपमान केला. सगळा गाव तिच्यावर फिदी फिदी हसत होता. त्यामुळे पूजाची लय 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 जिरली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पंचायत ही रांगणे पाटलांच्या वाड्याबाहेर भरलेली असते. गावकरी तेथे जमलेले असतात. सरपंच बाईंची खुर्ची तेथे ठेवलेली असते. पूजा आणि समर तेथे पोहोचतात आणि पूजा चक्क या खुर्चीवर मंडून बसते. सरपंच बाईंच्या म्हणजे कृष्णाच्या खुर्चीवर ही पूजा का बसली गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होते. तर पूजा मात्र एकदम माजात असते. जशी काय ती गावची सरपंच नाही तर गावची मालकीनाचे, या राज्याची राणीचे. समोरसुद्धा मी सरपंच बाईचा नवरा म्हणून चांगलाच रुबाब झाडत असतो. आणि तेवढ्यात बाळजाबाई आणि कृष्णा तेथे पोहोचतात आणि एक गावातील गावकरी विचारतो, ए कृष्णे, सरपंचाच्या खुर्चीवर ही पूजा का बसली आहे? पण कृष्णा काही बोलणार. इतक्यात ही पूजा म्हणते, कारण पुढील 2 दिवस या गावची सरपंच मी असणारे. या गावातील प्रत्येक प्रश्नाचा न्यायनिवाडा मी करणारे. हे ऐकून सगळ्या गावकऱ्यांना जबर धक्काच बसतो. सगळे गावकरी चर्चा करू लागतात. कृष्णा आणि बाळजाबाई गप्प असतात. पूजा म्हणते, सांगा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर सांगा, त्याचं सोल्युशन मी देते. सोल्युशन म्हणजे उपाय बरं का, असा शहाणपणासुद्धा ती करते. आणि मग समर म्हणतो, वा वा मिसेस, एक नंबर. मध्ये मध्ये असे इंग्रजी शब्द बोलला ना त्याचा अर्थ सांगत जा, म्हणजे या अडाण्या गावकऱ्यांना सगळं समजत जाईल. गावकऱ्यांची चर्चा सुरू असते. हे सगळं काय सुरू आहे? कृष्णा म्हणते, गावकऱ्यांनो शांत व्हा. तुमची सरपंच मीच आहे आणि मी येथे आहे. फक्त आमच्या ज्या थोरल्या जाऊबाई आहेत ना, त्यांना हौस आली आहे गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची. म्हणून आज आणि उद्या पुढील 2 दिवस त्याच पंचायतीचा कारभार सांभाळतील. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमच्या समस्या त्यांना सांगा. गावकरी म्हणतात, ठीक आहे कृष्णे, तू म्हणत असशील तर आम्ही तयार आहे. आणि मग गावकरी एक एक करून आपल्या सगळ्या समस्या सांगू लागतात. एक गावकरी सांगतो, पूजाबाई. तर पूजा म्हणते, व्हॉट, काय म्हटलं तुम्ही? हा गावकरी म्हणतो, पूजाबाई. पूजा म्हणते, यू पूजाबाई बी नाही म्हणायचं मला. किती डाऊन मार्केट वाटतंय ते. सगळे गावकरी तोंड वाकडं करतात. पूजा सगळ्यांना सांगते, मला पूजा मॅडम म्हणायचं. काय म्हणायचं? पूजा मॅडम. हा गावकरी म्हणतो, ठीक आहे पूजा मॅडम, मी शेजारच्या गावातून आलो आहे आणि आमच्या गावात आहे ना पाण्याची खूप मोठी समस्या आहे. अहो, वापरायला काय, प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही आहे. गावात विहीर नाही, तलाव नाही, नदी नाही, काहीच नाही आहे. आता गावात टँकर यायचे, ते सुद्धा बंद झाले. मागील 4 दिवसांपासून गावात टँकरसुद्धा आलेले नाही आहे. आता तुम्हीच सांगा, या टँकरचं, या पाण्याच्या समस्येचं आम्ही काय करायचं? आम्ही जगायचं तरी कसं? येथे प्यायला एक थेंब पाणी नाही आहे. आम्हाला फक्त आश्वासनं मिळतात की गावात रोज टँकर येईल, तुम्हाला पाण्याची कसली समस्या राहणार नाही. पण गावात काही पाणी येत नाही आहे. आता तुम्ही सांगा, आम्ही या पाण्याचं काय करायचं? पाणी नव्हतं म्हणून मी 4 दिवस कपडेसुद्धा धुतलेले नाही आहे. कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णाला त्यांची समस्या समजते, पण पूजाला मात्र किळस येते. 4 दिवस कपडे धुतले नाही. हा माणूस म्हणतो, अहो पाणीच नाही आहे, 4 दिवस कपडे कसे धुणार मग माणूस? प्यायला पाणी नाही येतं. तर पूजा म्हणते, अहो खूप सोपं आहे. तुमच्या गावातली जी माणसं आहे ना, त्यांना सगळ्यांना सांगा की जवळपास एखादं हॉटेल असेल ना, तेथून पाण्याच्या बाटल्या विकत घ्या. आणि आजकाल तर 5 लिटर 10 लिटरच्या मोठ्या मोठ्या बाटल्यासुद्धा भेटतात, त्या घेऊन या. मस्त पाणी प्यायचं, टेन्शन नाही. तर हा गावकरी म्हणतो, पण पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यापेक्षा आमच्या गावच्या शेजारून एक नदी जाते,
ती नदीचं पाणी जर वळवलं तर चांगलं होईल ना. पूजा म्हणते, अहो ते काय एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? खड्डा खणला आणि गावात पाणी आणलं, एवढं सोपं नसतं ते. त्यापेक्षा तुम्ही हॉटेलमधून पाण्याच्या बाटल्या घ्या आणि पाणी प्या ना. तर दुसरा गावकरी म्हणतो, वा रे वा, म्हणजे आमच्या गावच्या शेजारून जाणाऱ्या नदीचं पाणी पुण्याला जाणार, तेथे लोक मस्त शॉवर खाली आंघोळ करणार, पाणी वाया घालवणार, आणि येथे आमच्या गावामध्ये प्यायला पाणीसुद्धा नाही मिळणार, याचं काय करायचं? पूजा म्हणते, ओ तुम्ही ना शहरातल्या लोकांना काही बोलू नका. ते बिचारे खूप काम असतात, त्यांना नोकऱ्या करतात, त्यांना पाण्याची गरज जास्त असते. आणि तुम्ही तुमचं पाणी घेऊ शकतात ना, मस्त हॉटेलमधून पाणी विकत घ्या. गावकरी खूप चिडतात. एक गावकरी म्हणतो, वा पूजा मॅडम वा, हे तुम्ही लय भारी सांगितलं. आता तुम्ही प्यायच्या पाण्याची समस्या तर मिटवली. आम्ही हॉटेलमध्ये जातो आणि प्यायच्या पाण्याच्या बाटल्या घेतो. पण शेतीच्या पाण्याचं काय करायचं? शेतीला पाणी कसं द्यायचं? म्हणजे शेतीला पाणी शिंपडण्यासाठी सुद्धा हॉटेलमधूनच बाटल्या आणायच्या का? गावकऱ्यांनो, मी काय म्हणतो, आपण आहे ना या पूजा मॅडमलाच आपल्या शेतामध्ये ठेवू आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये याच बिस्लरीच्या बाटल्या शिंपडतील. कसं वाटेल? आणि मग सगळे गावकरी या पूजावर फिदी हसू लागतात. त्यामुळे पूजाला खूप राग येतो. पूजाचा चांगलाच अपमान होतो. शेतकरी म्हणतो, काय मॅडम, येणार ना आमच्या शेतावर पाणी शिंपडायला बिस्लरीचं पाणी? पूजाला काय बोलावं ते कळतच नाही. सगळे गावकरी तिच्यावर हसत असतात. कृष्णा म्हणते, गावकऱ्यांनो, तुमची समस्या मला कळली आहे, पण तुमच्या गावांसाठी 5 टँकर नेमले होते. प्रत्येक गावासाठी 1 टँकर, आणि दररोज टँकर तुमच्या गावात पोहोचायला हवा होता. टँकर कसा पोहोचला नाही? तर दुसरा गावकरी सांगतो, अगं कृष्णे, टँकर आलाच नाहीये. 4 दिवसापासून आम्ही वाट पाहतोय. त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणालो, तो फक्त पाठवतो म्हणतो, आणि टँकर काही पाठवतच नाहीये. कृष्णा म्हणते, असं कसं झालं? सगळं ठरलेलं होतं ना. थांबा, मी त्या कॉन्ट्रॅक्टरला कॉल करून विचारते. आणि कृष्णा लगेच कॉन्ट्रॅक्टरला फोन लावते. पूजाचा चांगलाच पोपट झालेला असतो. पूजा फक्त मोठेपणा करायला तेथे बसली आहे, पण तिला काडीची अक्कल नाही, त्यामुळे तिचा चांगलाच अपमान होतो. कृष्णा या कॉन्ट्रॅक्टरला कॉल लावते आणि विचारते, काय हो कॉन्ट्रॅक्टर साहेब, तुम्हाला सांगितलं होतं ना की 5 गावांसाठी 5 टँकर, प्रत्येक गावात रोज पाण्याचा टँकर पोहोचलाच पाहिजे. मग हे काय ऐकते मी? मागील 4 दिवसांपासून गावात पाण्याचा टँकर का आला नाहीये? हा कॉन्ट्रॅक्टर काहीतरी थातूरमातूर कारणं देतो. कृष्णा खूप चिडते. सगळ्या गावकऱ्यांचं तिच्याकडेच लक्ष असतं. कृष्णा म्हणते, कॉन्ट्रॅक्टर साहेब, ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग. यानंतर जर रोजच्या रोज गावांमध्ये टँकर पोहोचला नाही तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट मी उद्याच्या उद्या कॅन्सल करन, एवढं लक्षात ठेवायचं. यानंतर मला अशी चूक पुन्हा नको आहे. हा कॉन्ट्रॅक्टर माफी मागतो. कृष्णा फोन ठेवते आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगते, आता तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. एक गावातील बाई म्हणते, खरंच कृष्णे, तू हाय म्हणून सगळं ठीक आहे. तुझे खूप खूप आभार. कृष्णा म्हणते, अहो त्यात आभार कसले मानता? तुम्ही मला याच कामासाठी नेमून दिले ना. मी माझं कर्तव्य करतेय, तुमच्यावर उपकार करत नाहीये. कृष्णाचा सगळा उदो करताय म्हणून पूजाची चांगली जळते. समोरचा चेहरासुद्धा पाहण्यासारखा झालेला असतो. गावातील एक शेतकरी म्हणतो, पूजा मॅडम, वाईट वाटून देऊ नका, पण कसं आहे ना, गावाच्या सरपंचाचं काम करणं म्हणजे काय खायचं काम नाहीये. फक्त खुर्चीवर येऊन मंडून बसायचं आणि गावची राणी असल्यासारखं ऑर्डरी सोडायच्या म्हणजे सरपंच नसतो. सरपंचाला गावातील प्रत्येक समस्या सोडवावी लागते. गावाच्या मातीशी नाळ जोडावी लागते. गावात कुणाला काय समस्या आहे ते समजून घ्यावं लागतं, त्यावर उपाय द्यावा लागतो. फक्त या खुर्चीवर बसलं आणि अक्कल झाडली, माज दाखवला म्हणून होत नाही. आणि सगळे गावकरी पूजावर हसू लागतात. पूजाची चांगली जिरलेली असते. आता गावकऱ्यांसमोर काही बोलायची तिची हिंमत नाहीये, नाही तर गावकरी उठतील आणि तिला चांगलंच कटून काढतील. त्यामुळे पूजा मान घालून सगळ्यांची बोलणी ऐकून घेते. सगळे गावकरी तिला चांगलंच सुनावतात. काय शहाणपणा करतेस पूजा मॅडम म्हणायला लावतेस, आणि काय बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या प्यायला लावतेस. त्यामुळे पूजाला खूप राग येतो. कृष्णा म्हणते, शांत व्हा. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या मला सांगा, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करते. आणि मग एक शेतकरी सांगतो, अगं कृष्णे, मला पतपेढीचं कर्ज मंजूर झालंय, पण ते पैसे अजून हातातच पडत नाहीये, त्याचं काहीतरी कर. दुसरा शेतकरी सांगतो, कृष्णे, शेतात पाण्याची समस्या खूप मोठी आहे, त्याचं काहीतरी कर. मग एक एक करून गावातील सगळे लोक
कृष्णाला आपल्या समस्या सांगत असतात आणि कृष्णा त्या सगळ्या समस्यांवर उपाय सांगत असते. पूजा आणि समर तेथे एक चिडीचूप बसलेले असतात. त्यांचा अवतार तेथेच संपलेला असतो, कारण गावकऱ्यांनी त्यांचा अपमान केला आहे आणि गावकऱ्यांच्या समस्येवर उपाय द्यायची त्यांची काही लायकी नाही आहे, तेवढी त्यांची बुद्धिमत्ताच नाही आहे. आणि मग सगळे गावकरी आपापल्या समस्या सांगतात आणि ही पंचायत संपते. सगळे गावकरी कृष्णाला नमस्कार करून तेथून निघून जातात. पूजाला खूप राग आलेला असतो की तिला काही पंचायत सांभाळता आलेली नाही आहे आणि पूजा ही रागारागाने उठून उभी राहते. तर बाळाजाबाई म्हणते, पूजा तू खूप हुशार आहे ना, मग तुला एक मराठीतली म्हण माहीत असेल की ज्याचं काम त्याला जमतं, दुसऱ्याने केलं तर त्याची फजिती होते. पूजाला खूप राग येतो. पूजा ही रागारागाने तेथून जाऊ लागते. तर कृष्णा विचारते, हे कोठे चालली आहेस? तर पूजा म्हणते, खूप थकली आहे मी आता, मी रेस्ट करायला चालली आहे माझ्या बेडरूममध्ये. तर कृष्णा म्हणते, तुझ्या त्या रेस्टला सांग आता 2 दिवस काय येऊ नको, कारण खूप काम आहे आता. पूजा विचारते, आता कोणतं काम बाकी आहे? सगळी कामं तर केली ना? कृष्णा म्हणते, असं तुला वाटतंय, पण अजून खूप कामं बाकी आहेत. सगळ्यात आधी तर कपडे धुवायचे आहेत. पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा विचारते, काय, मी कपडे धुवायचे? कृष्णा म्हणते, हो, तू कपडे धुवायचे. कपडे धुवायचे आणि मग त्यानंतर पंचायतीच्या ऑफिसमध्ये जायचं. तेथे सुद्धा खूप कामं आहेत. मग पंचायतीच्या ऑफिसमधून घरी आलं ना, तर गहू तांदूळ सगळं निवडून ठेवायचं. ते निवडून झालं की मी 10-15 गोधड्या बाहेर काढून ठेवल्या आहेत, त्या धुवायच्या. मग ते झालं की पौष्टिक मेथीची लाडू बनवायचे. तोपर्यंत संध्याकाळ होऊन जाते. मग संध्याकाळ झाल्यावर संध्याकाळची झाडलोट, मग दिवा लावायचा, रांगोळी काढायची आणि मग स्वयंपाकाला लागायचं. स्वयंपाक झाल्यावर भांडीकुंडी धुवायची, साफसफाई करायची किचनची आणि मग झोपायला जायचं. तेव्हा तुझा दिवस संपेल. हे ऐकून पूजाला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते, बस, हे ना अति होतंय. अरे मी या घरची सून आहे की या घरची मोलकरीण आहे? डबल ग्रॅज्युएट आहे मी, डबल ग्रॅज्युएट. टिपिकल हाऊसवाईफ जे कामं करतात ना, ती कामं मी करणार नाहीये. मला बिलकुल जमणार नाही. अरे तुम्ही घरातील सुनेला समजलंय काय? सगळ्यांचे कपडे धुवा, सगळ्यांचे भांडे धुवा, सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवा आणि या घरात एवढे नौकर आहे, ते नौकर काय करणार? ते नौकर काय बसून राहणार? म्हणजे घरातील नौकर झाले मालक आणि मालक झाले नौकर, असंच झालं ना हे? नाही नाही, ही कामं मी बिलकुल करणार नाही, मला जमणारच नाही. पूजा खूप चिडलेली असते. कृष्णा म्हणते, काय पूजे, म्हणजे तुझं हे असं आहे, मला बिलकुल आवडत नाही. आधी स्वतःच चॅलेंज घेतलं की कृष्णा तुझी सगळी कामं मी करेल 2 दिवस, आणि आता 4 तास नाही झाले की तू थकली. मला असं वाटलं होतं कमीत कमी 1 दिवस टिकशील तू, पण तू पहिल्या दिवशी 4 तासातच हार मानली. अरे पूजा आहे, खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला असं वाटलं होतं की तू थोडं तरी करशील, पण जाऊ दे आता, तुलाच हार मानायची आहे. चॅलेंज घेऊन तोंडावर पडली आहेस तू. पूजाला खूप राग आलेला असतो. तिला हे सगळं सहन होत नाही. बाळाजाबाई खूप खुश होते आणि पूजा रागारागाने निघून जाते. समर म्हणतो, डबल ग्रॅज्युएट बायको आहे ना माझी, थांबा तिला समजून येतो. आणि समरसुद्धा तिच्या मागे मागे जातो. बाळाजाबाई आणि कृष्णा खूप खुश होतात. बाळाजाबाई म्हणते, काय यार कृष्णे, त्या पूजाची जिरवायची चांगली संधी आली होती. असं वाटलं होतं तिला चांगलं राबवून घेऊ. गोधड्या धुताना, कपडे धुताना तिला पाहायला किती मजा आली असती. कृष्णा म्हणते, अहो जाऊ द्या बाळाजाबाई, त्या पूजाच्या नादी लागलो ना तर आपण उपाशी राहायचो, कोणतं काम पण व्हायचं नाही आणि रात्री जेवायला पण मिळायचं नाही. चला, खूप कामं बाकी आहे, कामं करून घेऊया. बाळाजाबाई म्हणते, नाही मला नाही यायचंय, मला खूप कंटाळा आला आहे. कृष्णा म्हणते, अहो काय कंटाळा करताय, तुमच्यावर सुद्धा त्या पूजाची सावली पडली काय? तुम्हाला आहे ना एक फक्कड चहा पाजते, मग तुमच्या अंगात तरतरी येईल. चला. बाळाजाबाई म्हणते, अगं पण नको ना. कृष्णा म्हणते, काय नको, चला. असं म्हणून कृष्णा ही बाळाजाबाईला आपल्याबरोबर काम करायला घेऊन जाते. आणि मग पाहता पाहता रात्र होते आणि घरातली सगळी कामं झालेली असतात आणि दुष्यंत हा कृष्णाच्या पायाला मलम लावून देत असतो. दुष्यंत विचारतो, आता बरं वाटतंय ना? कृष्णा सांगते, हो दुष्यंत सरकार, आता खूप बरं वाटतंय आणि मला तर खूप छान वाटतंय की तुम्ही माझी एवढी सेवा करताय. दुष्यंत म्हणतो, ती तर करणारच ना, नाहीतर तू म्हणत होती, अहो मलम कशाला, नका लावून देऊ, म्हणून मलम लावला किती फायदा झाला बघ. कृष्णा म्हणते, वय ते खरं आहे, आणि मी सुद्धा मलम लावून घेतला, नाहीतर माझी सासू चिडली असती ना. दुष्यंत म्हणतो, हो का, मी तुझी सासू आहे ना? थांब, आता आहे ना मी तुला कसा सासूरवास करतो ना, ते तू पाहाच.
चांगला छळ करतो तुझा. तर कृष्णा म्हणते, अहो मी तर चेष्टा करत होते. दुष्यंत म्हणतो, मी सुद्धा चेष्टाच करत होतो ना. मी काय तुझा खरंच छळ करणार आहे का? माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, मी काय तुझा छळ करणार नाहीये. दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा उद्या वटपौर्णिमा आहे ना, मग उद्या तू माझ्यासाठी उपवास ठेवणार, वडाला फेऱ्या मारणार, पुढील 7 जन्म मीच तुला नवरा म्हणून मिळावा अशी प्रार्थना करणार ना? तर कृष्णा म्हणते, नाही नाही नाही, बिलकुल नाही करणार. या सावित्रीला हा सत्यवान एक जन्मभर मिळालाय. या जन्मातच त्याने एवढा त्रास दिलाय ना की पुढची 7 जन्म मी काय तुला मला मागणार नाही, मी सहन करणार नाही. त्यामुळे मी काही वटपौर्णिमेची पूजा करणार नाही, उपवास करणार नाही, वडाला तर बिलकुलच फेऱ्या मारणार नाही. दुष्यंत म्हणतो, वा रे वा, नको करू. मी काय म्हणतो, खरंच तू माझ्यासाठी ना बिलकुल पूजा करू नको. तू आहे ना एक काम कर, तू त्या बाळजाबाईसाठी व्रत कर आणि फक्त 7 जन्म नाही तर 700 जन्म त्या बाळजाबाईस तुला सासू म्हणून मिळाल्या पाहिजे अशी प्रार्थना कर. कृष्णा हसू लागते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, ही आयडिया मला खूप आवडली आहे, बेस्ट आयडिया आहे. पुढील 700 जन्म बाळजाबाईच मला सासू मिळाव्या म्हणून मी प्रार्थना करणार. पण मग पुढचे 700 जन्म तुम्हाला बाळजाबाईच आई म्हणून मिळेल. चालेल का? चालेल का तुम्हाला? बोला ना दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, हो हो, पाहू आता. तर कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार, तुमचा राग अजून गेलेला नाही आहे का? तुम्हाला अजूनही पटत नाही आहे का? बाळजाबाई सुधारल्यात, बदलल्यात, चांगल्या झाल्या आहेत. दुष्यंत म्हणतो, खरं सांगायचं तर मला सुद्धा वाटतंय की आता त्या थोड्या बदलल्या आहेत. कारण एवढे दिवस कुणी चांगुलपणाचं नाटक करत नाही आणि त्या पूजाला सुद्धा वाईट बोलताय, तुझी साथ देत आहे. त्यामुळे मला सुद्धा पटतंय. हे ऐकून कृष्णाला आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, पण अजून माझी 100% खात्री पटलेली नाही आहे. कृष्णा म्हणते, अहो असं काय करताय? खरंच त्या बदलल्या आहेत. दुष्यंत म्हणतो, आता त्या बदलल्या असतील, पण याआधी त्यांनी जे काही केलं आहे, जी कट कारस्थानं केली आहे, जशा त्या वागल्या आहे ना, त्यामुळे माझ्या मनात एक खूप खोलवर जखम झाली आहे. त्यामुळे ती एवढ्या लवकर भरून निघणार नाही. त्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण तुम्हाला आता पटायला लागलंय, सुरुवात झाली आहे, हे ऐकून सुद्धा मला बरं वाटतंय. दुष्यंत म्हणतो, हो, तसंही तुम्हाला सिरियसली घेत नाही ना? कृष्णा विचारते, मी काय सिरियसली घेत नाही? दुष्यंत म्हणतो, नाही घेतच नाही. तू आहे ना नेहमी चेष्टेवारी नेते मला, नेहमी माझ्याशी चेष्टा करत असते. कृष्णा म्हणते, मग तुम्ही नाही करत का? दुष्यंत म्हणतो, मी गोठे करतो, मी असं काही करत नाही. कृष्ण आणि दुष्यंत या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू होतो. दुष्यंत म्हणतो, तू आहे ना नेहमी मला सासू म्हणते आणि नेहमी माझ्याशी चेष्टा करत असते. तू आहे ना एक नंबरची मॅड आहे, मॅड. कृष्णा चिडून म्हणते, हो का? मी मॅड आहे ना? मग तुम्ही ना काय सांगू, तुम्ही मॅडोबा आहे, मॅडोबा. दुष्यंत हसू लागतो आणि विचारतो, काय? कृष्णा म्हणते, मॅडोबा आहे तुम्ही, मॅडोबा. दुष्यंत म्हणतो, काही पण. कृष्णा हसू लागते. दोघे खूप खुश होतात आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. आजचा दिवस असतो वटपौर्णिमेचा. त्यामुळे पूजा ही तिचे सगळे दागिने पाहत असते. वटपौर्णिमेला तयार होण्याची सुरुवात करते. तसंही तिने चॅलेंज सोडून दिलंय, त्यामुळे आता ती काही घरातली कामं करणार नाहीये. तेवढ्यात मैनावती तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते, वा पूजे, झाली काय तुझी तयारी सुरू? तर मैनावतीला पाहून पूजा खूप चिडते आणि विचारते, तुम्ही येथे काय करताय? तर मैनावती म्हणते, अगं तुझ्याशी बोलायला आले होते. पूजा चिडून म्हणते, मला आहे ना तुमच्यासारख्या रंग बदलू माणसांशी काहीच बोलायचं नाहीये. चला निघा इथून, निघा. मला माझ्या रूममध्ये माझ्या परमिशनशिवाय कुणीही आलेलं आवडत नाही. निघा म्हटलं ना इथून. तर मैनावती चिडून म्हणते, ए पूजे, बस झालं, मी ऐकून घेते, म्हणून जास्त बोलायचं नाही. तू ना माझा अपमान करतेयस. पूजा चिडून म्हणते, अपमान? अहो, जेव्हा माझा अपमान होतो तेव्हा तर तुम्हाला खूप हसायला येतं, आनंद होतो, आणि आता स्वतःचा अपमान होतोय तर राग येतोय ना. मला आहे ना तुमचं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. आला असेल माझे कान भरायला, मला नाही ऐकायचं आहे. चला निघा इथून. तर मैनावती चिडून म्हणते, ठीक आहे, निघते इथून. मी तर तुझ्या फायद्यासाठीच आले होते. आता कृष्णाचा पुन्हा एकदा उदो उदो होईल ना, तेव्हा मग बस टाळ कुटत. असं म्हणून मैनावती जाऊ लागते. आता कृष्णाचा उदो उदो म्हटल्यावर पूजा तिला थांबवते आणि म्हणते, कृष्णाचा उदो उदो? थांबा, कृष्णाचा उदो उदो का होणार आहे? तर मैनावती सांगते, अगं पूजे, तुला एवढं सोपं कळत नाही का? आता दरवर्षी सालाबादाप्रमाणे रांगणे पाटलांच्या अंगणामध्ये होणार वटपौर्णिमेचं व्रत. सगळ्या गावातील बायका जमणार आणि आता
तू ते व्रत हरलीयेस, चॅलेंज हरलीयेस, त्यामुळे घराच्या तिजोरीच्या किल्ल्या या कृष्णाकडे आहेत. मग सगळी ताकद कृष्णाकडे आहे, सगळी सत्ता कृष्णाकडे आहे आणि घरातील थोरल्या सुनेचा मानसुद्धा तुला नाही तर तिलाच मिळणार. आता गावातील पहिली वटसावित्रीची पूजा करण्याचा मान कृष्णाला मिळणार आणि तू बस तिचा उदो उदो पाहात. पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा म्हणते, असं कसं, मी या घरची थोरली सून आहे, सगळा मान मलाच मिळाला पाहिजे, मीच करणार ही पूजा. तर मैनावती म्हणते, अगं तू कसली करतेस, बाळाजाबाई आहेत ना, बाळाजाबाई हा मान आहे ना कृष्णालाच देणार. आता पाहायला गेलं तर तू या घरची सख्खी सून, थोरली सून आणि कृष्णा धाकटी आणि सावत्र सून. तरीसुद्धा बाळाजाबाईची साथ तिला आहे, सासूची साथ, त्यात नवऱ्याची साथ पण तिला आहे आणि तुझा सासरा तो तर तिला लेकच मानतो. म्हणजे आता आढळरावांची साथ असल्यावर तुला कसला मान मिळतोय, सगळा मान हा कृष्णालाच मिळणार आणि तू बस थोरली सून मिरवत, पण तुला कोणताही मान मिळणार नाहीये. पूजा चिडून म्हणते, नाही या, मी असं काही होऊ देणार नाहीये. मी रांगणे पाटलांची थोरली आणि औरस सून आहे, त्यामुळे हा मान मलाच मिळाला पाहिजे आणि हा मान जर मला मिळाला नाही तर मी हिसकावून घेणार, भांडून घेणार, पण मिळवणारच. असं म्हणून पूजा ही रागारागाने हॉलमध्ये निघून जाते. त्यामुळे मैनावतीला खूप आनंद होतो. मैनावती म्हणते, अरे वा, काडी लावायला मजा आली. आता काडी तर लावली आहे, खाली जाऊन मोठा भडका होणार, तो भडका पाहायला मजा येईल. असा विचार करून मैनावती खूप खुश होते आणि मैनावतीसुद्धा हॉलमध्ये जाते आणि पूजा ही जोरजोरात आरडाओरडा करते, बाळाजाबाई, बाळाजाबाई बाहेर या, बाळाजाबाई आत्ताच्या आत्ता बाहेर या. तेवढ्यात बाळाजाबाई दलपत तेथे येतात. त्यांच्या मागे मागे मैनावती, कृष्णा, दुष्यंत सगळे तेथे पोहोचतात. बाळाजाबाई विचारते, ए पूजे, सकाळी सकाळी काय घसा ओरडतेस काय, कशाला घसा ताणतेस, काय झालं ते सांग. तर पूजा म्हणते, बाळाजाबाई, मी या घरची थोरली सून आहे, औरस सून आहे आणि मला सगळा हक्क मिळायला पाहिजे. कृष्णा आणि दुष्यंत विचार करतात, झाली हिची कॅसेट सुरू, रोज उठायचं, मी या घरची थोरली सून आहे, मला हक्क मिळायला पाहिजे, एवढीच बडबड करत असते. तर दलपत विचारतो, ओ थोरल्या सूनबाई, हक्क पाहिजे तुम्हाला, अहो ते मंदिरातलं व्रत नीट केलं असतं तर तुम्हाला हक्क मिळाला असता, पण तिथं बैमानी केली, त्यामुळे आता सगळा हक्क कृष्णाबाईच्या हाती, घराच्या तिजोरीच्या चाव्या पण त्यांच्याकडे आणि सगळे मान, सगळे हक्क पण त्यांच्याकडे. पूजाला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते, जरी तिच्याकडे चाव्या असतील तरीसुद्धा समोर या घरचा औरस पुत्र आहे आणि मी त्याची औरस बायको, या घरची औरस सून, त्यामुळे सगळा हक्क मलाच मिळाला पाहिजे. मैनावती जसं काय माहीतच नाही असं विचारते, अगं पूजे, काय बोलतेस तू, स्पष्ट बोल ना, आम्हाला काही कळतच नाही. तर पूजा म्हणते, बाळाजाबाई, आज वटपौर्णिमा आहे आणि आपल्या अंगणामध्ये वटपौर्णिमेची पूजा होईल, त्यामुळे सगळ्यात आधी पूजेचा मान मलाच मिळायला पाहिजे. कृष्णा आणि दुष्यंत म्हणतात, अरे यार, पूजेचा मान पहिला मिळायला पाहिजे, यामुळे ही भांडण करते का, आडाओरडा करते का. पण बाळाजाबाईला हे बिलकुल आवडत नाही की पूजा ही पहिला मान मागतीये आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पूजा 2 दिवसात 2दा तोंडावर आपटली आहे. तिने कृष्णाला 2 दिवसांचं चॅलेंज दिलं होतं की मी तुझी सगळी कामं करून दाखवणार, परंतु कृष्णा काय काम करते हे पूजाला माहीतच नव्हतं आणि कृष्णाने जी कामं केलीत ती पूजाला कधीच जमणार नाही आणि जमलीसुद्धा नाही. घरातली कामं तर तिने कशीबशी केली, पण जेव्हा पंचायत भरली आणि गावकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचायला सुरुवात केली, तेव्हा पूजाने तिच्या अकलीप्रमाणे एकदम फालतू उपाय सुचवले आणि मग गावकऱ्यांनी तिची चांगली जिरवली, तिला तिची लायकी दाखवून दिली. त्यामुळे पूजाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. कारण एक वेळ घरातील कामं करणं सोपं आहे, परंतु गावकऱ्यांच्या समस्या सोडवणं सोपं नाही आहे. प्रत्येक गावकऱ्याची वेगळी समस्या असते आणि ती समस्या लगेच सोडवता येत नाही. काही समस्या 1 दिवसांनी, काही 1 महिन्यानी, काही 1 वर्षांनी, काही समस्या तर 5-5 वर्ष लागतात सोडवायला. जसं की शेतात पाणी येणं, नदीचं पाणी वळवणं, हे काही सरपंचाच्या हातात नाही आहे. हे खूप मोठं काम आहे, ज्याला वर्षानुवर्ष लागू शकतात. पण तोपर्यंत शेतकऱ्यांना धीर देणं, तात्पुरती सोय करणं हे कृष्णाच करू शकते. पूजासारख्या मूर्ख मुलीला ते कधीच जमणार नाही.
फ्रेंड्स, त्यामुळे आजचा एपिसोड पाहायला खूप मजा आली. पूजाची चांगली जिरली होती, तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही पूजाला ठणकावून सांगेल, पूजा, तू या घरची थोरली औरस सून असली तरीसुद्धा हा आपल्या घरचा कार्यक्रम नाही असणार आहे. जरी हा कार्यक्रम वटपौर्णिमेची पूजा रांगणे पाटलांच्या अंगणात होत असली तरीसुद्धा हा जो मान आहे, पहिली पूजा करण्याचा मान हा गावातील प्रथम महिलेला म्हणजे गावातील सरपंच बाईला किंवा गावातील सरपंच पुरुष असलेल्या पुरुषाच्या बायकोला मिळतो. त्यामुळे तू जरी या घरची थोरली सून असली तरी हे घर ज्या गावात आहे आणि तू ज्या गावात राहते त्या गावची सरपंच कृष्णा आहे. त्यामुळे पहिल्या पूजेचा मान हा कृष्णालाच मिळणार, तो तुला नाही मिळू शकत. हे ऐकून पूजाला जबर धक्का बसणार. पूजा आणि समरला खूप राग येईल, पण आता शेवटी जे आहे ते आहे. कृष्णा ही सरपंच असल्यामुळे अनेक गोष्टीत तिलाच पहिला मान मिळेल. मग जरी ती रांगणे पाटलांची सून नसती, दुसऱ्या एखाद्या कुटुंबाची मुलगी असती, सून असती, तरीसुद्धा सरपंच म्हणून हा मान तिला द्यावाच लागला असता. त्यामुळे पूजाची बोलती बंद होणार. बाळजाबाई तिला ठणकावून सांगेल, तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर सगळे गावकरी जमतील, त्यांच्यासमोर ही बडबड करून दाखव. मग गावकरी त्यांचा हिसका तुला दाखवतील, मग आम्ही तुला वाचवायला येणार नाही. त्यामुळे पूजाची चांगली तंतरणार. पूजा रागारागाने निघून जाईल. आणि इकडे कृष्णा ही दुष्यंतला सांगणार, दुष्यंत सरकार, खरंच तुम्ही या वटपौर्णिमेला मला इतकं छान गिफ्ट दिलं आहे आणि आपल्या नवऱ्याच्या स्वकमाईतलं हे गिफ्ट म्हणजे बायकोसाठी जगातील सगळ्यात महागडं गिफ्ट असतं. आणि कृष्णा दुष्यंतला घट्ट मिठी मारणार. दुष्यंत खुश होईल. इकडे पूजाची चिडचिड सुरू असेल की मला मान नाही मिळाला, तेव्हा समर तिला समजावून सांगेल, मिसेस टेन्शन घेऊ नका, मान जरी त्या कृष्णाला मिळाला तरी कृष्णाची पूजा पूर्ण होणार नाही. हे तुम्ही माझ्यावर सोडा, हे गिफ्ट माझ्याकडून तुम्हाला. हे ऐकून पूजा खुश होईल. आणि इकडे दुष्यंतसुद्धा कृष्णाला समजावून सांगेल, त्या दोघांना मान नाही मिळाला आहे, त्यामुळे पूजा आणि समर नक्कीच काहीतरी कटकारस्थान करतील, त्यामुळे थोडं सावध राहा. तर कृष्णा म्हणेल, करू द्या ना, हो मी सुद्धा खूप खमकी आहे, मी काय त्यांच्या बाला घाबरत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल. म्हणजे आता वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा मजा येणार आहे. कृष्णा पूजा आणि समरची जिरवणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.